ती माहिती अशी की हे मेडिकल कॉलेज सुद्धा साईबाबा ट्रस्ट कॉलेजला ऍड करून ते तात्काळ सुरू करायचं. तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली मेडिकल कॉलेज तिकडे घेऊन जायचं. काही लोकांना काम शिल्लक राहिलं नाही, त्यामुळे दुर्दैवाने त्यांना आता अशा काही गोष्टी सुचतात, असं की जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी आपली कल्पना आहे सगळ्यांनी. त्यासाठी सरकारने एक समिती नेमलेली आहे. मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर त्या संदर्भात कुठं कुठं जागा उपलब्ध आहे ते पाहणी करताय, आणि तो पाणी आवाज ज्यावेळी जाईल त्यानंतर निर्णय होईल. त्याच्यामध्ये काही वेगळं असंच कारण नाही. आणि मुळातच हे आदरणीय प्रधानमंत्र्यांची भूमिकाच होती, आणि त्या अनुसरून आपल्या राज्य सरकारनं या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आणि तो आपल्या जिल्ह्याचा निर्णय परवा माननीय मुख्यमंत्री जाहीर केला. काही निरंतर चांगली जी प्रक्रिया आहे, त्यामुळे याच्यात काही मला वाटत नाही की आता काही लोकांना काम शिल्लक राहिलं नाही, त्यामुळे दुर्दैवाने त्यांना आता अशा काही गोष्टी सुचतात. कारण आता सगळ्याच बाजूने लोकांनी आता आपल्याला नाकारलेलं आहे. कुठंतरी आपलं अस्तित्व दाखवण्याची धडपड आहे काही लोकांची, एवढंच बघितलं. कारण पाहिजे तर त्या वैद्यकीय महाविद्यालय स्वतंत्रच येईल अशा लोकांसाठी पण तयार करू त्या उपचारासाठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.